हाय मित्रांनो, तर पुणे ग्रामीण पोलीस सिलेक्शन यादी जाहीर झालेली आहे आणि तिचं ऑफिशियल कट ऑफ पण लागलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे आपल्या जागा किती होत्या आणि कट ऑफ किती लागलेला आहे. जागांचा जर विचार केला तर बघा, टोटल 69 जागा होत्या. अराखीवच्या म्हणजे ओपनच्या टोटल 21 जागा होत्या. सिलेक्शन लिस्ट जर बघितली तर ही आपली सिलेक्शन लिस्ट आहे. तर त्यांनी इथं सूचनापत्रक दिलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर आपल्या टोटल किती जागा होत्या ओपनच्या 21 जागा होत्या. तर ही ओपनची सिलेक्शन यादी आहे. फर्स्ट मुलगा आपला 131 वरती होता. 21 मुलांची यादी आहे. तर कट ऑफचा जर विचार केला, इथे कट ऑफ कुठे गेला, कट ऑफ बघा इथे. चला कट ऑफ बघूयात. जागा आपल्या किती होत्या, 21 जागा होत्या. ओके, 21 जागा आपल्या होत्या. 21 जागेसाठी कट ऑफ किती गेला, तर इथे बघा तुम्ही, फक्त 123चा कट ऑफ गेला. 123चा कट ऑफ हा गेलेला आहे. 123चा कट ऑफ गेला आणि फिमेलसाठी 105चा फक्त कट ऑफ गेलेला आहे. आणि जागा जर बघितल्या, 6 फिमेलच्या होत्या आणि 7 जनरलच्या होत्या. मग तुम्ही इथं विचार करू शकता की कट ऑफ हा एवढा कमी गेलेला आहे, लो गेलेला आहे. तर पुणे सिटी पोलीसचा किती जाऊ शकतो, त्याच्यानुसार जर तुम्ही अंदाज लावला तर कट ऑफ हा कमीच जाणार आहे. जर पुणे ग्रामीणच्या जागा फक्त 69 जागा होत्या, त्यातल्या 21 ओपनच्या होत्या. तर तुम्ही एक अंदाज लावू शकता, फक्त 123चा कट ऑफ गेलेला आहे. 123चा कट ऑफमध्ये जर बघितलं तुम्ही तर मुलांना ॲव्हरेजली मार्क्स हे 85च्या जवळजवळ इथे तुम्हाला दिसतील. तर आपल्या 7 ज्या जागा होत्या, 1 2 3 4 5 6 7, तर त्यांना 2 कॅन्डिडेट काही अंशकालीन म्हणा किंवा अंशकालीन पदवीधर किंवा एक सर्व्हिसमॅन भेटले नसेल किंवा कोणीतरी भेटले नसेल, त्याच्यामुळं हा जनरलच्या जागा आपल्या वाढलेल्या दिसतं इथं. तर 123चा कट ऑफ लागला, तर त्यांना फक्त 123वाला 39 मार्क्स हे ग्राउंडला होते आणि 84 मार्क्स हे त्यांना लेखीला होते. तर तुम्ही विचार करू शकता, ज्या मुलांना 39 आणि 83 मार्क्स होते त्यांचं ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे. तर बाकी कॅटेगरीचा जर विचार केला, अनुसूचित जमातीसाठी बघितलं तर फक्त किती जागा होत्या, 9 जागा होत्या. 9 पैकी 5 ज्या जागा होत्या त्या सर्वसाधारण 3 महिला आणि 1 माजी सैनिक. जर इथे बघितलं तर एकूण 9 जागा. कट ऑफ जर बघितलं तर फक्त किती लागला, 112चा कट ऑफ लागला SC कॅटेगरीसाठी आणि 94 हा फिमेलसाठी लागला. तर 9 जागा होत्या. तर तुम्ही जर इथं बघितलं, इथे तुम्ही OBC आलं, NT आलं, ओके, ओपन SC 9 जागा होत्या. 9 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे. इथे एक सर्व्हिसमॅन त्यांना मिळालेला नाही, म्हणून 1 2 3 4 5 6 जागा त्यांनी जनरलमध्ये कन्सिडर, म्हणजे त्यांना एक सर्व्हिसमॅन मिळाला नसेल, त्याच्यामुळे काय झालं की ही जागा आपली इथे कन्सिडर होऊन गेली, म्हणजे 5च्या ऐवजी 6 तिथे होऊन गेला. तर कट ऑफ बघा किती लागला, फक्त 112चा कट ऑफ लागला. सगळ्यात कमी कट ऑफ जर विचार केला तुम्ही तर ST कॅटेगरीचा लागला. 5 जागा होत्या, 2 इथे पण माजी सैनिक त्यांना मिळालेला नाही आहे. ओके, त्याच्यामुळे काय झालं, फक्त 2 जनरलसाठी होत्या आणि 2 या आपल्या महिलांसाठी होते. तर इथे 82चा कट ऑफ लागला, 82चा कट ऑफ मेलचा लागला आणि 87चा फिमेलचा लागला. आता इथं फर्स्ट टाईम असं झालं की फिमेलचा कट ऑफ हा ST कॅटेगरीमध्ये हा जास्त लागलेला आहे. तर ॲक्च्युली होतं कसं, प्रत्येक कॅटेगरीमध्ये जो फिमेलचा कट ऑफ आहे तो कमी लागतो ॲज कम्पेअर टू मेलपेक्षा. पण ॲक्च्युली इथं झालं काय, तर फिमेलचा कट ऑफ हा जास्त लागलेला आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कट ऑफ हा किती कमी लागलेला आहे पुणे ग्रामीण पोलीसचा. त्यानुसार तुम्ही पुणे शहर पोलीसचा पण कट ऑफ गेस करू शकता. इथे जर बघितलं ओबीसीच्या 13 जागा होत्या, बाकी जर व्हीजेची एकच जागा होती तर तिथे 120चा कट ऑफ लागलेला आहे फक्त. एन टी बीच्या किती जागा होत्या? एन टी बीचं जर बघितलं तर 2 जागा होत्या, एन टी सीच्या 2 आणि एन टी डीचा 1. तर अशा प्रकारे जर बघितलं तर 108 मेल एन टी बीमध्ये आणि 91 फिमेलमध्ये, 121 मेल 92 फिमेल आणि इथे 109चा एन टी डीचा कट ऑफ लागलेला आहे. तर कट ऑफचा जर विचार केला तर पुणे ग्रामीण पोलीसचा खूपच कमी लागलेला आहे. येथे ज्या मुलांनी फॉर्म भरले होते ते खरंच 100% लक्की आहे, कारण त्यांचं ह्यावेळेस खूप कमी मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे. ओबीसीचा पण 109वरती लागला आणि फिमेलचा 97वरती. जागा जर बघितल्या ओबीसीच्या तर 13 जागा होत्या, 3 जनरल 4 फिमेल, एस सी बी सीच्या 7 आणि ई डब्ल्यू एचच्या 7. 7 जागेवरती जर विचार केला फक्त 100चा ई डब्ल्यू एचचा लागला. सगळ्यात कमी कट ऑफ 78 फिमेलचा लागला. 78 बघा किती कमी मार्क्स आहे. एस सी बी सीचं जर बघितलं तर 115 आणि एस सी बी सी फिमेलचा 102. अशा प्रकारे आपला कट ऑफ लागलेला आहे. फक्त एकूण 70 जागेसाठी हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तसं जर बघितलं आपलं तर पुणे सिटी पोलीसचा जर आपल्याला काढायचा म्हटला तर पुणे सिटीचा जर आपण जागा बघितल्या तर जागा तुम्ही बघू शकता की 1733 जागा आहे. त्यानुसार जर गेस केला तुम्ही तर कट ऑफ कसा लागू शकतो. तर अशा प्रकारे हा आपण पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा हा ऑफिशियल कट ऑफ आहे. म्हणजे ही सिलेक्शन यादीवरतून हे बघा, ही सिलेक्शन यादी आहे आणि त्या यादीमध्येच त्यांनी इथे तुम्ही पी डी एफमध्ये बघू शकता की हा ऑफिशियल कट ऑफ आहे. तर खूपच कमी हा कट ऑफ लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होप सोडू नका. तुमचं सिलेक्शन जे होणार आहे, तुमचं सिलेक्शन हे कशावरती डिपेंड असेल, तुम्ही फॉर्म कुठे भरता आणि कसा भरता. म्हणजे कसा भरता इज मीन्स की बाबा तुम्ही खूप विचारपूर्वक तुमचा विचार करून तुमचा फॉर्म भरायला पाहिजे. का तर तुम्ही बघू शकता की काही जे कट ऑफ आहेत, काही जिल्ह्यांचे कट ऑफ हे खूप हाय चालले. म्हणजे 131 ते 135च्या जवळजवळ चालले. आणि काहींचे जे कट ऑफ आता इथे जर बघितलं तर ओपनचाच 120च्या जवळजवळ आहे. म्हणजे 123चा कट ऑफ आपल्याला लागलेला आहे. म्हणजे 125च्या पण खाली इथं कट ऑफ तुमचा गेलेला आहे ओपनचा. एका विद्यार्थ्याने जर 40 मार्क्स घेतले असते आणि इथं फिजिकलमध्ये आणि इथं 85 मार्क्स घेतले असते, 8 आणि 4 12 125, तर तो इझिली काय इथे ओपनमध्ये पण सिलेक्ट झाला असता. तर अशा प्रकारे हा आपला होता. तर तुमचं जे सिलेक्शन असेल, म्हणजे तुमचं जे फॉर्म भरण्याचं चॉईस असेल ते चुकलं नाही पाहिजे. तर त्याच्यामुळं काय ऑब्झर्व करा की पोरं काय करतात, जिथे जास्त जागा आहेत तिथेच फॉर्म ॲक्च्युली काही मुलं, काही म्हणल्यापेक्षा बरेच मुलं तिथेच फॉर्म भरतात. तेच तिथंच काय होतं, तिथंच मुलांची चूक होते. तर ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. भले तुमची पहिली भरती असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. जिथे जास्त जागा आहे तिथे तुम्ही ट्राय करा, कारण तुमचा अभ्यास झालेला नसतो. तुमचं ग्राउंड पण तेवढं ॲज कम्पेअर टू जे प्रॅक्टिस करताय 2-3 वर्षापासून, त्यांच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन असतं. त्यांच्यासोबत तुम्ही कॉम्पीट करायचं असतं. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, ट्राय करा की जिथे जास्त जागा आहे स्टार्टिंगला तुम्ही भरू शकता. पण जसं जसं तुमची प्रॅक्टिस होती, तुम्हाला काय करायचं आहे, पोलीस भरती काढायची असेल ना मित्रांनो, तर एकच तुम्हाला करायचं आहे, तुमचं फिजिकल तुमचं कंटिन्युअस ठेवायचं आहे. जसा तुमचा रुटीन असतो तसंच रुटीन तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. फिजिकलमध्ये जर तुम्ही 40 ते 45च्या दरम्यान जर मार्क्स घेतले तर ठीक आहे. म्हणजे हा बेस्ट स्कोअर मानला जाईल. ओके. म्हणजे हा खूप चांगला स्कोअर आहे.
आणि तुम्हाला काय करायचं आहे, लेखीचे 100वरती फोकस द्यायचं आहे. आता तुम्ही 100 मार्क आहे, तर तुम्ही बघू शकता की मुंबईचा जर पॅटर्न जर बघितला, मुंबई सोडलं तर बाकी जिल्ह्यांमध्ये तर आपला 25-25चाच पॅटर्न आहे. ओके, 4 सब्जेक्ट असतील, तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळतो. पण मुंबई जर बघितलं, मुंबईमध्ये काय होतं की हा पॅटर्न कधीच फॉलो होत नाही. ते पण लक्षात ठेवायचं आहे. मुंबईमध्ये काय होतं, जी केवरती जास्त भर दिला जातो. जी केवरती जास्त भर दिल्यामुळं काय होतं, मुलांचा गोंधळ होतो आणि तिथे पण मेरिट कमी लागू शकतं. कारण काय होतं, जी के काय विचारेल याचा अंदाज नसतो आणि ते तुम्हाला येतं आहे म्हणजे दुसऱ्याला पण येईल असं होऊ नाही शकत ना. जर सगळ्यांना जर पेपर अवघड गेला, ऑब्वियसली तुम्हाला जर अवघड गेला तर बाकीच्यांना पण अवघड जाणार आहे. तर त्याच्यामुळं काय होतं, जे कट ऑफ असतो तर ॲक्च्युली त्याच्यावरतीच डिपेंड करतो की मुलांना पेपर कसा गेलेला आहे. मुलांना जर पेपर हार्ड गेला असेल तर तो सगळ्यांनाच हार्ड जाणार आहे. मुलांना पेपर सोपा गेला असेल तर तो सगळ्यांनाच पेपर सोपा जाणार आहे. त्याच्यामुळं काय होतं, मेरिट काय होतं त्याच्यावरती डिपेंड करतं. आता हे पण असू शकतं की पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा जो पेपर आहे तो हार्ड आला असेल. हार्ड आल्यामुळं काय झालं की मुलांचे जे मार्क्स आहे ते कमी झाले असेल. हे पण असू शकतं कट ऑफ कमी लागण्याचं. म्हणजे ॲक्च्युली काय होतं, हे डिपेंड करतं तुमच्या ह्या मार्क्सवरती. ओके, तुम्ही फिजिकलमध्ये जीवतोड मेहनत करता, 40 ते 45 मार्क्स घेता. ओके, असे काही काही विद्यार्थी आहे की ते 50-50 पण मार्क्स घेतात. पण इकडे जर लेखीमध्ये गेले तर त्यांना 60 ते 70च्या जवळजवळ मार्क्स असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, ते त्यांचं सिलेक्शन कसं होणार मग? तुम्ही सांगा, फिजिकलमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेताय आणि तुमचं लेखीमध्ये जर निघत नाही आहे, तर तुमचे फिजिकलमध्ये आउट ऑफ घेऊन फायदा नाही आहे ना मित्रांनो. त्याच्यामुळं काय असतं की भलेही तुम्ही 40 ते 45चं ग्राउंड मारा, पण फोकस काय करा की ह्या 100वरती तुम्ही चांगला फोकस करा. ह्या 100वरती जर तुम्ही फोकस केला तर तुमचे 100% तुमचं सिलेक्शन होईल म्हणजे होईल. तुम्ही इथून पुढं ही भरती झाल्यानंतर मी प्रत्येक टॉपिकवरती प्रत्येक प्रश्नसंच घेऊन येणार आहे. तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस तुमची करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जे 100 मार्क्स आहे ते एकदम इझिली तुम्ही गेन करू शकतात. ॲव्हरेज मुलं 70 ते 75 मार्क्स कोणीही घेऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, या 75पेक्षा 20 मार्क्स जास्त घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केला की बाबा मी 95 घेईल, जेव्हा तुम्ही 95चं टार्गेट ठेवता तेव्हा कुठं तुम्ही 80 ते 85च्या जवळ येता. तर अशा प्रकारे तुमचा ॲप्रोच ठेवला पाहिजे. त्या ॲप्रोचने काय होईल की तुम्ही जर टार्गेट 95चं ठेवताय तर त्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला रोज 7 ते 8 तास ह्या आपल्या लेखीवरती तुम्हाला भर द्यायचा आहे. 7 ते 8 तास नाही झालं तर मिनिमम 5 तास द्या. पण 5 तास असे द्या तुम्ही की मग तुमचं सगळं कवर झालं पाहिजे त्याच्यामध्ये. तुमचा जो वीक पॉईंट आहे तो तुम्ही अगोदर पकडा, त्याला जास्त वेळ द्या, त्याची जास्त प्रॅक्टिस करा. नंतर तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याला वरवर जरी बघितलं तुम्ही तरी चालेल, पण तुमचं वीक पॉईंट अगोदर स्ट्रॉंग करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करता येईल. तर अशा प्रकारे हा आपला पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा एक कट ऑफ होता. इथे तुम्ही बघू शकता पुणे ग्रामीण. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.